नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ऐकताय विजय जंगम सरांची जोगडा ही कादंबरी आणि आज भाग 7. विजयादशमीचा दिवस उजाडला. सकाळपासूनच चावडीसमोर लोकांची वर्दळ वाढलेली होती. चावडीसमोरचं आवार स्वच्छ करण्यात आलं होतं. दऱ्यातून देव गावात येणार म्हणून गावातले इतर रस्तेसुद्धा स्वच्छ करण्यात आले होते. चावडीत दरगोबाची आणि भैरवनाथाची पालखी बसवली जाते म्हणून चावडीला रंगरंगोटी करण्यात आली होती. मारुतीच्या देवळात आदल्या दिवशीच भैरवनाथाची पालखी बसली होती. गावात पै पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. लहान कच्ची बच्ची नवीन कपडे घालून उगाच चावडीसमोरून धावत होती. मेवा मिठाईचे दुकानदार आपली दुकानं उभारायच्या कामाला लागले होते. यंदाच्या वर्षी शिळं शिलंगण होतं म्हणून दशमी दिवशीच देव उठणार होते. 12 वाजले आणि देवळातले देव उठले. त्यानंतर घराघरातले देव उठायला सुरुवात झाली. शिवय्या जंगमनं सांगितल्याप्रमाणे लवकरच देव उठवायला सुरुवात केली. 4 वाजले आणि त्याने विठू कासाराच्या घरात शेवटचा शंख फुंकला. देव उठले तसं जेवण करून दरगोबाच्या पालखीच्या मानाच्या अब्दागिऱ्या मानांनी बाहेर काढल्या. ढोल वाजवणारे ढोले, चौरीवाला, खेळे, दिवट्या धरणारे चांभार, पालखीचे मागचे पुढचे भोई, जंगम या सगळ्या मानकऱ्यांनी दरगोबाला गावात घेऊन येण्यासाठी दऱ्याचा रस्ता धरला. दरगोबाचे मानकरी दऱ्यात गेले आणि शामू गुरुवानं भैरोबाला पोशाख केला. पालखी सजवली. त्यांनी शिंग काखोटीला मारलं. तो चावडी समोर आला. चावडीच्या पायरीवर बसून 3 वेळा शिंग वाजवलं. थोड्या वेळानं चावडीसमोर गावकरी गोळा व्हायला लागले. वाजंत्रे आले. रामराव दादा काखेला बंदूक लावून आले. शंकरतात्या त्यांच्या आवडत्या घोडीवर बसून आले. रुद्रय्या काखेला शंख अडकवून आला. शिवय्या दऱ्यात देव आणायला गेला होता म्हणून आप्पा आला होता. सगळे गावकरी गोळा झाल्याची खात्री झाल्यावर सर्वांनी भैरोबाच्या नावानं चांग भलची गर्जना केली. वाजंत्र्यांनी वाद्य वाजवायला सुरुवात केली. गावकरी वाजत गाजत वेशीतनं मारुतीच्या देवळासमोर आले. शामू गुरुवानं भैरोबाच्या मानकऱ्यांची हजेरी घेतली आणि आरतीला सुरुवात केली. ढोल, ताशा, सनई, खेळे यांच्या गजरात आरती संपली. भोयांनी हाळी देऊन पालखी उचलली. गुंडीचं माळ लोकांनी फुलून गेलं होतं. शिलंगण बघायला सगळा गाव गोळा झाला होता. अश्विन महिन्याचे दिवस होते. शेतात हिरवीगार पिकं डोलत होती. माळावर हिरवगार गवत वाढलं होतं. माळावरून बैलगाड्या धावत होत्या. गावात 4-2 घोडी होती. त्यांचे मालकही त्यावर बसून रपेट मारत होते. दिवस मावळतीला झोकला होता. आकाशात पूर्वेकडे 2 काळे ढग उगाचच लोकांना भीती दाखवत होते. तेवढ्यात रांदरा ते दरोगोबाचा डोंगर या खोऱ्यात सप्तरंगी इंद्रधनुष्य पडलं. भान हरपून जावं असं ते विलोभनीय दृश्य दिसत होतं. पश्चिमेला तांबूस गोळा आणि पूर्वेला घनाच्छादित आकाश. वाऱ्याची गार झुळूक मनाला प्रसन्न करत होती. गुंडीच्या माळावर खास तयार केलेल्या कट्ट्यावर भैरोबाची पालखी ठेवली होती. पालखीच्या मागच्या बाजूला साखरू मांगानं आपट्याची मोळी आणून उभी केली होती. सगळ्या लोकांचं लक्ष आता दऱ्याच्या वाटेकडे लागलं होतं. 6 वाजायला आले. दरगोबाची सासनं दूर दऱ्याच्या वाटेवर दिसायला लागली. दरगोबाच्या पालखीचे मानकरी पालखी पळवत आणत होते. ढोल वाजवणारे ढोल, सासनं धरणारे मानकरी यांची पळताना पुरे वाट होत होती. चांभाराच्या पेटत्या दिवट्या प्रकाश फेकत होत्या. सासनं दिसली तसा हाणमा कोळी ओरडला, स्वामी काठ्या दिसायला लागल्या, आपटा पुजून घ्या, उगाच वेळ न ग. हणमा कोळ्याचं बोलणं ऐकून रामराव दादा उभे राहिले.
हे साखरे, ती मोळी आण इकडं. दादा काय बोलतायत हेच लोकांना समजेना. आपट्याचं पूजन नेहमी जिथे होतं तिथंच साखरू मांगानं मोळी उभी केली होती. ती मोळी तिथून हलवायला का सांगतात हे न समजल्यानं हणमा कोळी पुन्हा म्हणाला, दादा पूजेच्या जागी आपटा ठेवलाय, तो हलवायचा कशाला म्हणता? अरे त्याची पूजाच करायची ना. मग ती हिथं केली काय आणि तिथं केली काय, दोन्ही बी सारखंच आहे की. पूजा झाली म्हणजे झालं ना. दादांनी तोडगा सांगताच कोळी पुन्हा म्हणाला, ते बघा ते ताते आहेत आणि तुम्ही आहे, दोघं काय बेकार. रिवाजाप्रमाणे मी सांगायचं काम केलं, आता पुढचं काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा बाबा. हणमा कोळी हात झटकून मोकळा झाला. तुझ्या तात्याला कशाला मध्ये घेतो, त्याचं काय काम आहे इथं? आपट्याची पूजा त्यांच्याच हातनं होती ना. आपटा पुजायचा मान त्यांचा आहे, मग त्यांना विचारायला लगवय. हे तुला कंच्या भडवेने सांगितलं? आपटा त्यांच्याच हातनं पुजावा असं काय शास्त्रात लिहिलंय वय? पर त्यांच्या घराण्यात चालत आलेला मान आहे तो त्यांचा. हणमा कोळ्यानं पुन्हा दादाला डिवचलं. पर त्यांनाच मान द्यायला गावातली बाकीची माणसं मेली काय? दादा रिवाज केलाय, तो पाळायचा का नाही? नसला तर ही जत्रा बी आज व्हायला नको होती. रे कोळकांडा, लय बोलायला लागला की तू. पूजा करणारी राहिली बाजूला, पूजा सांगणारी राहिली बाजूला, आणि तू र बांबलीचे मध्ये मध्ये कशा पायी लुडबुड करतो. चल गुमान जा तिकडं, चल. चुना लावायची सवय जात नाही जातीची. दे आप्पा, चल त्या आपट्याची पूजा करून घेऊ. पालखी जवळ आलेली दिसायला लागली. रामराव दादा आणि आप्पा आपट्याच्या मोळीकडे चालले. दुसऱ्या बाजूनं शंकर ताता आणि रुद्रय्या येत होते. मोळीसमोर हणमा कोळ्यानं घोंगडी अंथरली होती, पूजेचं साहित्य ठेवलं होतं. दोन्ही बाजूनं दोन मोठे लोक आपटा पूजनाला येत असलेले लोकांनी बघितले. आता काय होतं याची धास्ती सगळ्यांना लागून राहिली होती. सगळे लोक आपटा जिथे ठेवला होता तिकडे धावत यायला लागले. रामराव दादा घोंगडीवर जाऊन बसले. आपा चल, आटप की तुझी पूजा, चल बोल लवकर पटपट. शंकर तात्यासह जमलेल्या लोकात आप्पा तसाच उभा असलेला बघून दादा परत म्हणाले, लेका तू बे काय असा गोम्यासारखा उभा राहिला? पूजा सांगतोय का करू मीच माझी पूजा? पण दादा, आप्पा घुटमळून बोलायचा थांबला. हे बघ, मला पण बिन काय सांगू नको. तू पूजा सांगणार आहे का नाही तेवढं मला सांग. दादा हे रूढीला सोडून होतंय. जमलेल्या लोकातनं आवाज आला. कोण आहे रे तो रूढी चालला अडका? आज समोर येऊन बोल की. मी पूजाच करतोय ना. पूजा करणं रूढीच्या विरोध होय रे खतजाळीचे. दादाचा पुन्हा आगाऊपणा. पण ज्याच्या हातनं पूजा व्हायला पाहिजे त्याच्या हातनं होऊ दे की पूजा. पूजेचा मान शंकर तात्याचा आहे. पुन्हा दुसरा आवाज आला. तसे दादा झडदिशी उठून उभे राहिले. पूजेचा मान शंकर तात्याचा आहे आणि मी काय कोण ढोर आहे वय रे? हो कसला आलाय झाटाचा मान? पूजा त्याच्याच हातनं झाली पाहिजे. आणि माझ्या हाताला काय रगतपिती फुटली वय? हे बघ, ते काय बे जमायचं नाही. आज पूजा मीच करणार. कोण अडवते मी बघतोच. दादांनी पुन्हा एकदा तंबी दिली. दादाचा आवाज चढला तसा लोकांनी त्यांच्या बुद्धी गराडा घातला. दादा हातवारे करून खड्या आवाजात सगळ्यांची उद्धरणी करायला लागले. तिकडे दरगोबाची पालखी गुंडीच्या माळाच्या रोखानं पळत येत होती. दोन्ही देवांच्या भेटीची वेळ जवळ येत असलेली बघून गाडीवानांनी आपल्या गाड्या एका बाजूला नेऊन उभ्या केल्या. भैरोबाच्या पालखीच्या मानकरी चांभारांनी आपल्या दिवट्या पेटवल्या. आत्तापर्यंत आपटा पूजन व्हायला हवं होतं, मात्र तिथला वाद अजून मिटत नव्हता. गर्दीतून शंकर तात्या पुढे आले. रामराव, आत्तापर्यंत आम्ही तुमचं पुष्कळ ऐकून घेतलं. गावातल्या सगळ्या चालीरीती तुम्ही मोडीत काढायला उठलायत. आता आम्हाला हे सहन होत नाही. मग काय करणार माझं?
आणि कसल्या चालीरीती आम्ही मोडायला लागलोय? तुम्हाला मान द्यायची चालरीत आम्हाला पाळायची गरजच नाही. अहो, पण हा आपटा पुजायचा मान आमच्या घराण्यात पूर्वापार चालत आलाय. हा मान जर का आम्हाला मिळत नसेल तर ते आम्ही कसं सहन करू? वाडवडिलांनी हे कशाकरता करून ठेवलंय? शंकर तात्या समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. ते आपल्याला काय माहीत नाही बघा. आज आपटा मी पूजणार एवढं मात्र खरं, तुम्ही ओघामध्ये पडू नका. तुम्हाला आमचा मान घेता येणार नाही. शंकर तात्यांनी आपली ठाम भूमिका सांगितली. मला इथनं कोण बाजूला सारतोय ना तेच बघू आता. दादांनी आपला इरादा पुन्हा स्पष्ट केला. रुद्रा, चल पुढे, पूजा सांग. बाजूला वारे सगळे. शंकर तात्या लोकांना बाजूला सारायला लागले. रुद्र्या, पुढं आलं ना तू, बंदुकीच्या दस्त्यानं डोसकं चेचून टाकलं बघ तुझं. गप जा त्या पालखीकडं. दादाच्या दटावणीनं रुद्रा जंगम पुढे आलेला मागे झाला. हे बघा रामराव, हे बरं नाही आहे. हे चांगलं करत नाही आहात तुम्ही. आपटा पुजायचाच आहे ना तुम्हाला, खुशाल पूजा. पण रूढीचं, परंपरेचं तुम्ही शत्रुत्व पत्करताय. काळ तुम्हाला क्षमा करणार नाही. तुमच्यासारखा आडदांड आम्हाला होता येत नाही हा आमच्या मनाचा कमकुवतपणा जरूर आहे. आणि याचा अर्थ असा नव्हे की आम्ही तुम्हाला भिवून चाललोय. सणासुदीचे दिवस आहेत, गावात वाद नको ही आमची इच्छा आहे. आम्ही मनात आणलं तर आत्ता तुम्हाला पूजा करू देणार नाही. आमचं जरूर तेवढं सामर्थ्य आहे. पण तिकडे बघा, दर्गोबाची पालखी जवळ आली आहे. देवांच्या भेटीची वेळ जवळ आली आहे. आम्ही परंपरा मोडणार नाही. घ्या, पूजा करून घ्या. चला रे सगळे. भैरोबाच्या नावानं चांग भलं सगळ्यांनी गर्जना ठोकली. शंकर तात्यासह बरेच जण भैरोबाच्या पालखीकडे गेले. दादाचे बगलबच्चे तिथेच होते. दादांनी आपट्याची पूजा केली. आप्पा जंगमनं पूजा सांगितली. पूजा संपल्यावर सर्व लोकांनी सोनं घेतलं. तालीतली आरती संपवून दर्गोबाची पालखी भेटीच्या ठिकाणाकडे पळत यायला लागली. इकडून भैरोबाची पालखी उचलण्यात आली. आता दोन्ही पालख्या भेटीच्या ठिकाणाच्या दिशेनं जोरात पळायला लागल्या. ठरलेल्या ठिकाणी दोन्ही देवांची भेट मानकऱ्यांनी घडवून आणली. पारगावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आप्पा जंगमचं बस्तान चांगलंच बसलं होतं. रामराव दादासारखी व्यक्ती पाठीशी असल्यानं त्याच्या विरुद्ध बोलायची कोणाची टापच नव्हती. पारगावातील तिसरा हिस्सा गावकी शिवय्या करत होताच. रुद्रय्यानं त्याविरुद्ध शंकर तात्याकडे तक्रार केली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. सरळ मार्गी शंकर तात्या प्रत्येक गोष्ट सामोपचारानं सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या या स्वभावाचा रामराव दादा आणि आप्पा जंगम गैरफायदा घेत होते. पारगावातल्या गावकीशिवाय आसपासच्या 2-3 गावांची गावकीही आप्पानं मिळवली होती. त्यामुळे शिवय्याला गावकीशिवाय दुसरा उद्योग नव्हता. 3-4 गावचं उत्पन्न भरमसाठ मिळत होतं. लग्नसराईला गाड्या भरून घरात माल येत होता. कणिक, डाळी, गूळ, तांदूळ यांनी घरातले डेरे भरले जायचे. नारळाचं पोतं भरून कोपऱ्यात उभं केलं जात होतं. यथावकाश पुन्हा त्याची विक्री केली जात होती. दक्षिणेच्या रूपानं 4 पैसे मिळत होते आणि ह्याशिवाय आप्पा शिलाई मशीन चालवत होता. गावात 4-2 इतर मशीन होत्या, पण आप्पाची मशीन भरपूर काम ओढत होती. दसरा, दिवाळी, पंचमी या सणांच्या दिवशी आप्पाला जेवायला फुरसत मिळत नव्हती. या उत्पन्नाखेरीज शेतीचं उत्पन्नही बऱ्यापैकी येत होतं. पाऊस काळ चांगला होता. आप्पा आपली 6 एकर कोरडवाहू जमीन वाट्यानं करवून घेत होता. कसंही सालभर पुरेल एवढं उत्पन्न शेतातनं मिळत होतं. पण शेतातल्या धान्याला आप्पा हातसुद्धा लावत नव्हता. गावकीच्या उत्पन्नावर त्याचा घरखर्च सहज चालत होता. त्यामुळे शेतातलं आलेलं धान्य गावातल्या गोर गरिबांना ऋणवं घालून त्यांच्या गरजा भागवत होता. एकंदरीत आप्पाच्या घरात खाण्यापिण्याची, कपडा लत्त्याची कमतरता नव्हती. रुद्रय्या जंगम त्या मानानं फार हालाखीत जीवन जगत होता.
एक तर निम्मी गावकी त्याला मिळत नव्हती. आसपासच्या गावात शिवय्या त्याला फिरकू देत नव्हता. लोकांकडे तक्रार करूनही काही उपयोग होत नव्हता. गावातल्या उद्मी समाजातली श्रीमंत लोकांची घरं शिवय्यानं आपल्या बाजूला ठेवली होती. ज्यांच्यापासून फारसा फायदा होत नाही अशी घरं रुद्रय्यासाठी सोडली होती. एखाद्या वेळी चुकून रुद्रय्या शिवय्याच्या ताब्यातल्या घरात भिक्षा मागायला गेला तर भांडणाचे प्रसंग होत, हाणामाऱ्या होत आणि रुद्रय्याला त्याचा जब्बर फटका बसे. या दोन भावांच्या पुढे त्याचं काहीही चालत नसे. त्यामुळे मिळेल त्या उत्पन्नावर तो आपली गुजराण करत होता. पण रुद्रय्याच्या बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची होती की तो आपल्या स्वतःच्या मालकीच्या मोडक्या तोडक्या का होईना पण घरात राहत होता. आप्पाचा डामडौल दिसायला असला तरी त्याला स्वतःचं 4 आखणी घर नव्हतं. त्यामुळे त्याची सर्व पिढी इतरांच्या घरातनंच वाढत राहिली होती. पोटापाण्याचा प्रश्न सुटला की वेळ घालवायला काहीतरी साधन हवं असतं. आप्पा जरी शिलाई मशीन चालवत असला तरी 12ही महिने पुरेल इतपत धंदा जोरात नव्हता. गावकीत त्यानं लक्ष घालण्याचं काहीही कारण नव्हतं. ती सगळी जबाबदारी शिवय्याकडे होती. स्वामी म्हणून जी प्रतिमा हवी असते ती आप्पाकडे नव्हतीच. शिवाय पूजापाठ मंत्रतंत्र याचं परिपूर्ण ज्ञान आप्पाला नव्हतं. शिवय्या त्यामध्ये तरबेज होता. ज्योतिषशास्त्राचं ज्ञान त्यांनी चांगलं अवगत केलं होतं. तो षोडशोपचार पूजा सांगायला लागला की विद्वान लोक आ वासून त्याच्याकडे पाहत राहायचे. शंख वाजवावा तो शिवय्यानं. एकदा का त्यांनी शंख तोंडाला लावला की सतत अर्धा तास त्यातनं सुरेल नाद घुमत राहत होता. कुठल्याही जन्माची टाप नव्हती त्याच्यासारखा शंख वाजवण्याची. एकंदरीत शिवय्या स्वामी म्हणून शोभत होता. या भिक्षुकीत आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून आप्पानं आपला दुसरा मार्ग धरला होता. तो एक स्वातंत्र्य सैनिक होता. रोज तालुक्याच्या गावी जायचं, कोर्ट कचेरीतनं हिंडायचं, कोर्टात चाललेले खटले बघायचे, त्यांचा चांगला अभ्यास करायचा, संबंधित लोकांशी संपर्क ठेवायचा. अशा कामात आप्पाचा वेळ जायला लागला. दिवस जायला लागले. आप्पाच्या ओळखी वाढायला लागल्या. कायद्याच्या चाकोरी माहीत व्हायला लागल्या. त्यातल्या खाचाखोचीची जाण त्याला यायला लागली. कागदपत्रांची माहिती व्हायला लागली. काही दिवसांनी चांगले नामवंत 2-4 वकील आप्पाच्या संपर्कात आले. तालुक्याच्या गावी त्यांची एक संघटना तयार झाली. आप्पानं गावातल्या गुंतागुंतीच्या केसेस आणायच्या आणि त्या वकिलांनी सोडवायच्या. हा आप्पाचा उद्योग होऊन बसला. या उद्योगातूनही आप्पाला पैसा मिळायला लागला. कोणाच्या जमिनीच्या तक्रारी असत, कोणाच्या जागेच्या तक्रारी असत, मारामारीची प्रकरणं असत. आप्पा त्यात लक्ष घालून आपला फायदा करून घेत असे. मात्र एक गोष्ट आप्पाच्या लक्षात येत नव्हती की ज्या पार्टीची बाजू घेऊन तो लढत असे त्याच्या विरुद्धची पार्टी आप्पावर रुष्ट होत होती. पण एवढा पोच, एवढा दूरदर्शीपणा आप्पाजवळ खासच नव्हता. नाही तर परिस्थितीची अनुकूल साथ असताना साधं राहतं घर त्याला उभं करता आलं नव्हतं. ह्यातच त्याचा कमकुवतपणा दिसून येतो. सकाळी 10 वाजण्याची वेळ होती. आप्पानं जेवण आटोपलं. बाहेर येऊन पांढरा शुभ्र सदरा अंगावर चढवला. त्यावर चॉकलेटी रंगाचा वुलनचा कोट घातला. डोक्यावर उजव्या डोळ्यावर डोकावणारी पांढरी शुभ्र टोपी घातली. गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळला. उजव्या खांद्याला छत्री लटकवली. पायात चपला घालत तो बायकोला म्हणाला, "अने मी जातोय ग, यायला वेळ झाला तर वाट बघू नका." दारातून बाहेर पाऊल टाकतात समोरनं धोंडी काटकर, भिवा आबा आणि तानसिंग येत असलेले आप्पानं बघितले. तो तसाच परत घरात शिरला. कोट टोपी काढून खुंटीला अडकवली. छत्री स्कार्फ ठेवून दिला. एवढ्यात ते 3 जण घरात आले. कुठवर आले बाबा आमचं काम? गेलं वरीसभर निसत्या तुझ्या गप्पाच ऐकतोय. एकदा खरं काय ते सांगून टाक ना, म्हणजे आमच्या जीवाचा घोर तरी सुटेल एकदाचा. काटकरनं आल्याबरोबर विषयाला सुरुवात केली. ते 3 जण कोणत्या इराद्यानं आलेत हे आप्पानं ओळखलं आणि समजावणीच्या सुरात आप्पा त्यांना सांगायला लागला. "अरे अगोदर बसून तर घ्या, असं उभं राहून काय विचारताय? अरे आम्ही तुझ्या घरात बसायला नाही आलो. आमच्या कामाचं काय झालं तेवढं सांग म्हणजे बा झालं." "अरे दोंडीबा असा हातगावी येऊ नको. तुला माहिती आहे ना तुझी केस काय स्वरूपाची आहे. अरे खोट्याचं खरं करायचं म्हणजे दिवस जाणारच ना.
अरे पण दी जाण्याला काय हिशोब आहे का नाही? गेलं वरीच झालं तू आम्हाला असं खेळवायला लागलाय. बा आम्ही बी आपलं लागलोय तुझ्याबरोबर खेळायला. हे बघ बाबा, पैसा वाचलाय आम्ही, त्याचं काय करायचं? तू आमचं काम करणार आहे का नाही तेवढं सांग म्हणजे झालं. काटकर एकेरीवर येऊन बोलला. धोंडी काटकर 2 माणसं बरोबर घेऊन आपल्या कामाचा सोक्षमोक्षच लावायला आला होता. पारगावात तातोबा गुरुवाचं एक घर होतं. गावातल्या देवांची पूजा करायचं काम त्याच्याकडे होतं. देवस्थानची 6 एकर इनामी जमीन त्याच्या ताब्यात होती. तातोबा गुरव एकटाच होता. 3 लग्न झाली, पण त्याच्या पोटी संतती जन्माला आली नाही. पहिली बायको विहिरीत पडून मेली. दुसरी कोळसा काळी माती खाऊन सुजून मेली. तिसरी मात्र सालच होती, पतिव्रता होती. रोज सकाळी आंघोळ करून तातोबाचं दर्शन घेतल्याशिवाय ती चहा पित नव्हती. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री बाहेर उघड्यावर झोपली असता सर्पदंशाहून झोपेत तिचा अंत झाला. तातोबाचं वय झालं होतं. तातोबानंतर गावाला गुरव कोण याची चर्चा गावकऱ्यात झाली आणि त्यांनी पेडगावच्या शामू गुरवाला गावात आणलं. त्याला घर बांधून दिलं. तातोबाच्या ताब्यातल्या 10 एकर जमिनीपैकी 3 एकर जमीन शामूला देऊ केली आणि राहिलेली 3 एकर जमीन तातोबाच्या पश्चात द्यायचं आश्वासन दिलं. तातोबाला आपली जमीन कसणं शक्य नव्हतं, म्हणून धोंडी काटकरला त्यांनी आपली जमीन वाट्यानं लावली. 4 वर्षात तातोबानं अंथरूण धरलं. एक दिवशी तोही मरून गेला. तातोबाच्या मृत्यूनंतर काटकरच्या विचारात बदल झाला. जमीन सोडायची तो टाळाटाळ करायला लागला. गावातल्या 4 लोकांनी त्याला सांगून बघितलं, पण 3 एकराचा डाग सोडायचं त्याच्या जीवावर आलं. 4-5 वर्षाची माझी वहिवाट आहे, तातोबानं माझ्याकडनं दवा पाण्याला पैसे घेतले होते, अशा सबबी तो सांगायला लागला. गावकऱ्यांकडनं जमीन सोडण्याबाबत जसा तगादा लागायला लागला तसा काटकर अस्वस्थ झाला आणि एक रात्री तो आप्पा जंगमच्या घरात आला. रात्रीच्या वेळी काटकर अचानक घरात आल्यानं आप्पा अंथरुणावर उठून बसला. अरे धोंडी बा, असं रात्रीच का आला रे? आणि घाबरलेला दिसतोय, काय भानगड काय आहे? आप्पानं धोंडीला विचारलं. दोन्ही हात अंथरुणावर टेकून काटकर खाली बसला. खांद्यावरच्या टॉवेलनं दाढी वाढलेला चेहरा पुसला आणि म्हणाला, आप्पा गुरव की जाती, काय बी करून त्यांना तिथं येऊ द्यायचं नाही, काहीतरी करायला पाहिजे. अरे धोंडी, तातोबानं तुला वाटेनं गुरवकी दिली ती, देवस्थानची जमीन आहे ती कशी काय आपल्याला मिळणार? अरे न मिळालं काय झालं? माझी वहिवाट आहे 5 वर्षाची. तू एवढा कायद्यातला तज्ज्ञ गडी, ह्याच्यात काय करायला पाहिजे तुला समजत नाही वे? आणि बघ, मी धनगर आणि तू जंगम, तसं आपण दोघं बी एकमेकाच्या जवळचं. मग माझा फायदा होत असेल, तू नको होय मदत करायला. फक्त 7-12ला इतर हक्कात कूळ म्हणून माझं नाव तेवढं लावायचं बघ. मग रांडीच्यानी किती बी गोंडा घोळू दे, त्यांच्या बाला बी मी तिथनं हलणार नाही. धोंडीनं आपला कावा सांगितला. अरे धोंडी, तू याड आहे का खोळ आहे? तुझं नाव 7-12ला लागलच कसं? आप्पानं प्रश्न विचारला तसा काटकरनं कमरेला बांधलेल्या धोत्राची गाठ सोडली. हे बघ, हे 500 रुपये आहेत, ह्याच्यात काम भागव, नाही भागलं तर मी आहेच, येतो. 500 रुपये आप्पाच्या पुढे टाकून काटकर अंधारातनं पसार झाला. काटकरनं आप्पावर जबाबदारी टाकली होती खरी, पण अजून त्याला पाहिजे होतं तसं काम झालं नव्हतं. उलट पैसे मात्र भरपूर खर्च झाले होते. 3 एकर जमिनीच्या आशेनं काटकराने हात सैल सोडला होता. गेले वर्षभर फक्त वायदे ऐकावे लागले होते, म्हणून मनाचा हिया करून आज प्रत्यक्ष आप्पाला समक्ष विचारायचं या हेतूनं काटकर भिवा आबा आणि तानसिंगला घेऊन आला होता. भिवा आबा आणि तानसिंग ही दोघंही शंकर तात्याची माणसं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोघेही उमेदवार होते. भिवा आबा तर काची गल्लीतला उमेदवार, केवळ आप्पामुळे पराभूत झाला होता तो. या दोघांना बरोबर घेऊन आप्पावर मानसिक दबाव टाकायचा डाव काटकरनं रचला होता. त्याच्या या डावाला भीक न घालता आप्पानं स्पष्ट सांगितलं, धोंडीबा, तुझा पैसा गेला माहिती, आणि तो पैसा तू मला दिला नाहीस हे तुला माहिती. काम करणाऱ्यांना तुझ्या कामात काहीतरी कायदेशीर अडचण येत असेल, त्याच्याशिवाय कामाला दिरंगाई होणार नाही. मग हे सगळं पैसे घ्यायच्या अगोदर समजायला पाहिलं होतं ना. तानसिंगनं मध्येच तोंड घातलं. तानसिंगराव, मी काय पैसे मागायला काटकरच्या घरी गेलो नव्हतो. त्याला 7-12ला नाव लावायची काही झालती. त्या कामासाठी त्यांनी पैसे दिले, ते पैसे मी वकिलाला दिले. आप्पानं रोखठोक जबाब दिल्यावर तानसिंगचं तोंड बंद झालं.
अरे पण असली दलाली करायची अगोदर आपल्याच्यानं हे काम होईन का नाही ह्याचा तरी विचार करायचा ना. भिवा आबानं आता तोंड घातलं. माझ्या घराच्यावर मला दलाल म्हणायचं काय काम नाही. त्यापेक्षा आपण माझ्या घराच्या बाहेर व्हा चला. आपण सगळ्यांना स्पष्ट बजावलं. अरे कोणाच्या घराला तुझं घर म्हणतो तू? उभी हयात गेली. लेका 4 आखणीचं घर बांधायचं झालं नाही तुला आणि खुशाल दुसऱ्याच्या घराला आपलं घर मानायला लागला की. तानसिंगनं पुन्हा दम द्यायला सुरुवात केली. हे बघा हे घर माझं नसलं ना तरी मी या घरात राहतोय. आप्पानं पुन्हा टोला मारला. बघतो की किती दिवस या घरात राहतो ते. चल धोंडी जात्या चल. जाऊ दे पैसे गेले तर. अरे तसं कसं पैका काय झाडायला लागलं वय. आप्पा आता शेवटचं विचारतो तू माझं काम करणार आहे का नाही. काटकरनं पुन्हा आप्पाला विषयावर आणण्याचा प्रयत्न केला. अरे काम करणारं मी कोण. माझ्या हातात काय. मी जाऊन सांगायचं काम करतो. पण धोंडीबा मी तुला सांगितलंच आहे तुझ्या कामात कायदेशीर अडचण बरीच आहे. म्हणजे मी आत्ता पतूर घातलेला पैका बुडीत गेला असं समजायचं का. अशा कामात घातलेल्या पैशाचा मोबदला मिळतोच असं नाही. तो मिळाला तर ठीक नाही तर गेलेला पैसा आपला नव्हता असं म्हणून गप बसणं शहाणपणाचं ठरतं. आप्पानं आपल्या बोलण्याचं कौशल्य दाखवतं. स्वामी महाराज बा झाले धंदे. आता लोकांना लोबाडायचं बंद करा. नाही पाचायचे असले उद्योग. अरे कोणाच्या जीवावर ह्या उड्या मारायला चाललंय माहिती घ्या आम्हाला. पण त्यांना बी एक दिवस ह्या सगळ्याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. सगळा गाव नासवून टाकला त्यांनी. पंचायतीत निवडून येऊन गावाला किती सुख लावलंय ठाव आहे की आम्हाला. अरे एकाची तरी बाईल बिन घोरानं फिरती का गावातनं. रावणाचं राज आलं ह्या गावावर. भिवा आबा तावातावानं बोलत होता. त्याला मध्येच थांबून आप्पा म्हणाला अरे पण हे मला कशाला ऐकवता. कारण तू त्याचा मैत्र आहे जीवा भावाचं आहे म्हणून तुला सांगतोय. ए बाबानो तुमचं राजकारण जाऊ द्या तिकडं. चुक आप्पा पैशाचं काय करणार ते सांगा अगोदर. काटकराच्या तोंडून पुढचं वाक्य बाहेर पडायच्या शिवय्या जंगम भिक्षा मागून घरात आला. घरात चाललेला वाद बाहेरनं त्यांनी ऐकला होता. तो तरातरा घरात गेला. काखेची झोळी काढून ठेवली. वेताची काठी कोपऱ्यात उभी केली. डोकीचा रुमाल शंख खुंटीला लटकवून ठेवला. बाहेर आला. धोंड्या कसलं पैसे पाहिजे रे तुला. त्या गुरवाची जमीन फुकटात लाटायला निघाला. 5 वर्ष त्याच्या जमिनीत खाऊन गांड मोठी केली. त्या सगळ्याचा अगोदर हिशोब दाखव आणि मग पैसे माग. तुला काय वाटलं रे हे माकडं संगतीला घेऊन आली म्हणजे पैसे विणतील आणि जमीन बी हाणायला मिळेल. आमच्या ह्या भाड्याला काय काम नाही. अरे तुला तरी नसत्या उचापती पाहिजेल कशाला. हे बघ तुझा पैसा आम्हाला माहीत नाही. पुन्हा माझ्या दारात यायचं नाही. चल अगोदर घराच्या बाहेर हो. शिवय्याचा रुद्रावतारा बघून धोंडी काटकर भिवा आबा आणि तानसिंग काहीही न बोलता घराच्या बाहेर पडले. आप्पा तसाच खांबाला टेकून बसला होता. शिवय्या अवघाच घरातनं फेऱ्या मारत होता. पार्वती स्वयंपाकघरातनं बाहेर येऊन उभी राहिली होती. कुणी काही बोलत नव्हतं. शिवय्यानं त्या शांततेचा भंग केला. अप्पय्या काय ठरवलं तू. कशाबद्दल. तू आम्हाला गावात राहू देणार आहे का नाही. यावर आप्पा काहीच बोलला नाही. त्याच्याकडून उत्तर काही येत नाही हे बघितल्यावर शिवय्यानं पुढं बोलायला सुरुवात केली. अरे तुला ह्या उचापती पाहिजेल कशाला. आपण जंगमगडी. आपल्याला सगळी माणसं सारखी. एखाद्याची बाजू घेऊन दुसऱ्याला दुखवायची गरज काय आपल्याला. त्या निवडणुकीच्या फंदात पडू नको म्हणून सांगितलं तरी ऐकलं नाही माझं तू. शंकर तात्याबरोबर तेढ पाडू नको म्हणून सांगितलं ऐकलं नाही माझं तू. तू रोज एक गाव फिरतो पण लोकांच्या दारात रोज मला जावं लागतंय. त्यांची बोलणी खावी लागतात ती मला. अरे त्या दादाच्या संगतीनं बरं नाही व्हायचं. भाऊजी परवा दादाच्या वस्तीवर काय घडलं ते ऐकवा की ह्यांना. म्हणजे तरी डोक्यात काय प्रकाश पडतोय का ते बघू. ते सगळं मला माहिती आहे. त्यामध्ये दादाचा काय दोष नाही. दादाला उगाच जबाबदार धरू नका. आप्पानं खुलासा केला. दादाचा नसल दोष त्याच्या पोराचा तर आहे का नाही. पार्वती मुद्द्याचं बोलल्यावर आप्पा उसळून म्हणाला आणि उगा तोंडाला येईल ते बरळू नको. तुला त्यातलं काय माहिती आहे का. माहीत नसाय काय झालं. मलाच काय सगळ्या गावाला माहिती. श्याम्या धनगराची बायको 3 दिवस वस्तीवरनं बेपत्ता झालती. असल्या गोष्टी कुठं लपून राहत्यात वय. केळीच्या खोटावानी बाय उचलून न्यायला लाज तरी वाटायला पाहिजे होती. बिचारा श्याम्या विचारायला गेला तर तो धटिंगण म्हणतो कसा तोडून तर नाही नेलं नाही ना. बाई शाबूत आहे ना. जळलं मेल्याचं तोंड. 2 बोडक्याजवळ ठेवल्या तरी याचं मन काय ठिकाणावर नाही.
हां नाही तुझी वाचा बंद कर. रस्त्यावर घर आहे आपलं. या दादाचा आणि त्याच्या पोराचा काही संबंध नाही. ही सगळी नाम्या मांगाची करणी आहे. मग नाम्या मांग तरी कोण हो? त्याचाच बगल बच्चा ना. नाम्या मांगानं हे आघोरी कृत्य कोणाच्या जीवावर केलं? दादाच्याच का नाही? अगं उद्या दुसरा एखादा कोणाला तरी पळवल आणि आप्पा जंगमनं पळवली म्हणून उठवल, ते चालेल का तुला? आजपासून या असलं खेळ पुरं झालं. नाही तर तू सगळं करत बस, आम्ही कुठेतरी जाऊन सुखानं राहतो. पार्वती जाता आठवाड, मला गणेशवाडीला जायचे. 2 सत्यनारायण ओरकायचे. पार्वती स्वयंपाकघरात गेली. शिवय्यानं सदरा काढून खुंटीला अडकवला. आज चूळ भरायला मोरीत गेला. त्याच्या पाठोपाठ आप्पाही उठून स्वयंपाकघरात गेला. चैत्र महिना संपला. लग्नसराई सुरू झाली. वैशाखाचं ऊन सुरुवातीपासून जोरदार तापायला सुरुवात झाली होती. गावाशेजारचा ओढा दरवर्षी या दिवसात कोरडा पडतो. त्यामुळे लग्नसराईत पारगावकरांना पाण्याचा तुटवडा फार जाणवतो. नाही म्हणायला गावाशेजारी 4-2 बांधीव विहिरींना मुबलक पाणी असतं. खांद्यावरनं घागरीतनं पाणी आणून पारगावकर उन्हाळा पार करतात. पण लग्नसराईत मात्र पाणक्यांची एक टोळी तयार करावी लागते. लग्न संपेपर्यंत त्या टोळीला पाणी पुरवताना नाकी 9 येऊन जातं. तरीसुद्धा लग्नवाल्याच्या भावकीतली तरणी बांड पोरं कांद्यावर लोखंडी घागरी घेऊन हे काम आनंदानं पार पाडतात. लग्नसराईतलं पारगावातलं दृश्य फार मजेशीर असतं. गावालगत ओढ्याच्या काठी आंब्याची वनराई आहे. 2 दिवसाचा लग्न सोहळा झोडायला आलेली वराड मंडळी खाणं पिणं उरकली की या वनराईत येऊन खुशाल गर्द छायेत ताणून देतात. वराडाच्या बैलगाड्या तिथेच सोडल्या जातात. आंब्यांना पाड आलेला असतो. वराडातली टवाळ पोरं पाडाचे आंबे काढायला झाडावर चढत. ते खायच्या आशेनं आलेल्या पोरी टिंगल टवाळीला बळी पडत. वराडी मंडळीचा या वनराईतला मुक्काम अनेक घटनांनी तिथे रंगत असतो. यावर्षी पारगावात लग्नाचा नुसता धुमाकूळ उठला होता. वैशाख महिन्यातली 12 तारीख ही तर पारगावच्या इतिहासात नोंद करून ठेवण्यासारखी तारीख. कारण या तारखेला एकाच मुहूर्तावर पारगावात 12 लग्न लागणार होती. त्या दिवशी दुसरा मुहूर्तच नव्हता. त्यामुळे प्रत्येकाने संध्याकाळी 5:30 वाजण्याचा गोरज मुहूर्त धरला होता. ही बिकट समस्या जेव्हा लक्षात आली तेव्हा वेळ टळून गेली होती. ही सगळी लग्न लावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी जंगम मिळू शकेल का? गावातल्या आप्तेष्टांना अक्षतांसाठी उपस्थित राहता येईल का? अशा अनेक समस्या जेव्हा समोर दिसायला लागल्या तेव्हा या सर्व लग्न घरातली कर्ती मंडळी एकत्र गोळा झाली. त्यांनी शिवय्या जंगमला बोलून घेतलं. आय्या, आता ह्याच्यावर काय तोडगा काढायचा? सगळ्यांच्या अक्षता तर मुहूर्तावर पाडल्या पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. आणि गावात 12 लग्न आहेत, काय करायचं? आमचं काय डोकं चालं ना, म्हणून आम्ही तुला बोलवलंय. हे बघा, यायला नको ती वेळ आली. यातून मला एकच मार्ग दिसतोय. तुम्ही सगळ्यांनी आपापली नवरा नवरी घेऊन चावडी समोर या. बरोबर मुहूर्तावर सगळ्याची लग्न लावून टाकू. शिवाय सगळे गावकरी अक्षदांना उपस्थित बी राहतील. शिवय्यानं सांगितलेला तोडगा सर्वांना मान्य झाला. त्यानुसार 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता सर्वजण आपापलं सामान सुमान घेऊन चावडीसमोर हजर झाले. एकाच वेळी 12 नवरदेव शिवराण्याला जाऊन आले. शिवय्यानं 24 पाट आमनेसामने मांडले. धोतराला धोतर जोडून नांदी शेला तयार केला आणि नवरा नवरी समोरासमोर उभी राहिली. सगळा गाव चावडीसमोर गोळा झाला होता. अक्षतांना 5 मिनिटाचा अवधी असताना पिरजादे माईकवर ओरडला, प्रत्येक नवरा मुलानं आपल्यासमोर उभी असलेली आपलीच बायको ह्याची खात्री करून घ्यावी. पुन्हा तक्रार चालणार नाही. पिरजाद्याचं बोलणं ऐकून सगळा गाव खळखळून हसला. नवरा नवरीनं तिरप्या नजरेनं कटाक्ष टाकला. शिवय्यानं मंगलाष्टका म्हटल्या. पारगावच्या इतिहासातला 12 लग्नांचा सामुदायिक सोहळा पार पडला. या 12 लग्नात झोकात लग्न झालं ते धनगर अळीच्या सदा शेंडग्याच्या मुलाचं. सदा शेंडग्याचं केरळ प्रांतात सोनं गाळण्याचं दुकान होतं. जवळ मनगंड पैसा होता. लग्नात 5-50 हजार उडून लग्नात श्रीमंतीचं प्रदर्शन केलं होतं. जेवणासाठी आचार्याकडनं कळीचं बचकं एवढा एक लाडू बांधून घेतला होता. सदाचं 4 मोठ्या लोकात उठणं बसणं होतं. साहजिकच सदानं पोलीस पाटील रामराव दादा यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. सकाळपासनं सदाच्या दारात पंक्ती उठत होत्या. लग्न लागली आणि राहिलेले लोक पुन्हा पंक्तीला बसले. रात्रीचे 8 वाजले आणि जेवणं संपली. निमंत्रण देऊन दादा अजून कसे आले नाहीत या विचारानं सदा हवालदिल झाला होता.
निमंत्रण देणाऱ्याकडे सदानं खात्री करून घेतली, पण सकाळीच वाड्यावर निमंत्रण पोच झाल्याचं त्याला समजलं. रात्री 10 वाजायच्या दरम्यान दादा येऊन मंडपात उभे राहिले. सदा शेंडग्यानं जनरेटरच्या साह्यानं मंडपात विद्युत रोषणाई केली होती. एका हातात लांबलचक काठी, दुसऱ्या हातात 5 सेलची मोठ्या तोंडाची बॅटरी आणि तांब्या. फिक्कट पिवळ्या रंगाचा मलमली शर्ट, पांढरा शुभ्र मलमली धोतर, डोकीला कोशा पटका, ओठावर काळ्या भोर लांब सडक मिश्या, लाल भडक लोदच्या लोदगडी. हा मंडपात बघितल्यावर इकडनं तिकडनं मुरडत जाणाऱ्या बायका डोईवर पदर घेऊन माझघरात पसार झाल्या. सदा सदा, दादाच्या दणकेबाज आवाजानं सदा आतनं पळत आला. ओ दादा, या किती वेळ झाला? लय वाट बघतो तुमची. ही काय जेवायला यायची वेळ झाली होय? अरे कसला येतो जेवायला? माझ्या मागं 17 बुंग. तांदूळ टाकून गेलो तो मेंढक्याचा पोर दारात हजर. गावंदरीत मेंढरं बसवले आहेत. मेंढकेच्या पोरानं काय केलं कोणा ठाऊ, चोरून बिडी वाढायला गेलं आणि छापराला आग लावून बसलं. तसं लागा गेलो, हिरीवरचं इंजन चालू केलं आणि आग इजवली. विचार केला तुझ्या पोराचं आज लगीन जायला पाहिजे. घरात आलो, तांब्या घेतला आणि बाहेर पडलो. तर देवळाच्या कोपऱ्यावर या मोठं काळं आयदानच्या आयदान वाळा वाळा करत पुढ्यातनं गेलं. बॅटरी होती म्हणून वाचलो झालं. सदानं अंथरलेल्या घोंगडीवर बसून दादानं सगळा पाडा वाचला. असू द्या दादा, होणाऱ्या गोष्टी होऊन जातात, पण तुम्ही आलेला आनंद झाला. बरं उठायचं ना. सदानं दादाला एका खोलीत आणलं. तिथं टेबलावर सगळा सरंजाम मांडून ठेवला होता. गोव्याच्या काजू फेणीच्या 3 बाटल्या, इम्पोर्टेड होडक्याची 1 बाटली आणि गावठी दारूची 1 बाटली. त्याच्यासोबत खारी डाळ, चणे, भाजलेले काजूसुद्धा होते. ही सगळी तयारी बघितल्यावर दादांचाही संयम थोडासा ढासळला. वाजवीपेक्षा जास्त ग्लास त्यांनी पोटात रिचवले. त्यातल्या त्यात त्यांनी भोडक्याचा 1 थेंबसुद्धा बाटलीत शिल्लक ठेवला नाही. दादा, आता 4 घास खाऊन घेऊ. सदा लेका, इतकी दारू पाजली, पोटात जागा तरी आहे का माझ्या? तुझं जेवण बिवण काय नको, मी जातो माझ्या घराला. याताना काळा साप आडवा गेलाय ना, त्याचं तोंड ठेचायचं आहे मला. सदानं दादाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी त्यांना 4 घास खायलाच घातले. दादा पानावरनं उठले, डोक्याला फेटा बांधला, काठी तांब्या घेतल्या, बॅटरी घेतली आणि बाहेरच्या मंडपात आले. दादा, एक विचारू का? अरे एक का, काय बी विचार. दादा, रात झाली, तशात तुम्ही जरा थोडी लोड झालाय, तेव्हा घरापर्यंत सोडायला येऊ का? काय मला काय बाय बी समजला काय? माझं कोण वाटेत लुगडं फेडते वे? तुला लेका हे बोलायला सुचलंच कसं? जा घरात, मला सोडायला येतोय सुकाळीचा. दादा मंडपातनं बाहेर पडले. रात्री 11 वाजायची वेळ होती. सगळा पारगाव जागा होता. 12 लग्नाच्या 12 वराती आज लोकांना बघायला मिळणार होत्या. वरातीसमोर होणारं दारूकाम, लेझिमची पथकं, मोर, बँड, ताशा, सनई यांचा नुसता धुमाकूळ होणार होता. केव्हा एकदा वराती चावडी समोर येतात आणि आपण कधी वराती बघायला जातो असं प्रत्येकाला वाटायला लागलं होतं. काही वरातीचे आऊट पेटायला सुरुवात झाली होती. शोभेच्या दारूचे बाण आकाशातनं सू सू करत नाहीसे होत होते. आऊटाचे आवाज झोपलेल्यांना जागं करत होते. जे जागे होते त्यांना काही थोडा वेळ झोपू नका असं ठणकावून सांगत होते. तेवढ्यात वरच्या आळीची पांडू मास्तरच्या लेकीची वरात चावडीजवळ आली. हे बघण्यासाठी चावडीच्या आसपासची लोक चावडीजवळ आली. तेवढ्यात पिरजादे तिकडनं बोंब मारत आला. दादा गेले, दादा गेले, दादाला बैलाने मारला हो, दादाला बैलाने मारला, दादा गेले. चावडी समोर आलेले लोक भराभरा आपापल्या घरात गेली. पिरजादे बोंब ठोकून ओरडत होता, आपलं दादा आपल्याला सोडून गेलो. मित्रांनो, हे 7वं प्रकरण म्हणजेच 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.